नमस्कार, लोकात्मा न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी अंबड येथून। अंबड शहरातील सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने महामहिम राज्यपाल यांना अंबड तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन। कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापूर येथे 14 जुलै रोजी घडलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली काही समाजकंटकांनी मुस्लिम बांधव यांना मारहाण करून धार्मिक स्थळाची नुकसान करून धार्मिक ग्रंथाची विटंबना केली व धार्मिक ग्रंथ पवित्र कुराण जाळले। यामुळे सकल मुस्लिम बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। समाजाच्या वतीने त्या घटनेचा तीव्र निषेध करत सरकारकडे काही मागण्या मांडण्यात आल्या आहेत। एक, सर्व हल्लेखोरांवर UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी। 2, घटनेशी संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे। 3, हल्ल्यात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यात यावी। 4, मुस्लिम समाजाला संरक्षण देणारे कायदे तयार करून सुरक्षा प्रदान करावी। 5, हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। 6, सदर घटनेची CID मार्फत चौकशी करण्यात यावी। 7, महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने खबरदारी घ्यावी। आशयाचे निवेदन राज्याचे महामहिम राज्यपाल यांना त्यांच्या प्रतिनिधी म्हणून अंबड तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे। यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, तारेक चौस, समद बागवान, खुर्शीद जिलानी, जाकीर डावरगावकर, शेख फेरोज, नाजा हसमी, ॲडव्होकेट अफरोज पठाण, शहराध्यक्ष रॉका पार्टी अंबड, केदार कुलकर्णी, मौलाना सादिक मजहरी, नसीर बागवान, अनवर कुरेशी, मोहसिन हसमी, सलीम बागवान, मुस्तकीम पटेल, शेख समीर, अकबर खान, अर्जुन भोजने, अक्रम बागवान, युसुफ मनियार, मजर हसमी, शेख शमशाद, हाजी फेरोज व सकल मुस्लिम बांधवाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। एक आहे साहेब, 14 तारखेला विशालगड येथे अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये छत्रपती संभाजीराजे हे गेले असता त्यांच्याबरोबर हजारो मावळे त्यांच्याबरोबर होते। परंतु एक दुर्घटना अशी झाली की ज्यामध्ये अतिक्रमणाचा कोणताही संबंध नसताना विशालगडाच्या 4 ते 5 किलोमीटर बाजूला एक गजापूर म्हणून एक छोटासा गाव आहे। त्या गावामध्ये अनेक वर्षापासून मुस्लिम समाज आपला उदरनिर्वाह करत आहे। तिथं काही समाजकंटकांनी घुसून त्या लोकांच्या घराची सामानाची नासधूस केली। तिथं काही 1-2 मुलीचे लग्नसुद्धा होते। त्या लग्नासाठी त्या लोकांनी, गरीब लोकांनी आपलं सामान जमा केलं होतं। ह्या सगळ्या समाजकंटकांनी मिळून तो सगळा सामान नासधूस केला। त्याच्यानंतर हे समाजकंटक तिथून पुढे गेले आणि त्या एक मस्जिद आहे त्या मस्जिदेमध्ये त्यांनी नासधूस केली। नासधूस अशी केली साहेब, त्या पवित्र कुराणसाठी या देशातला, या दुनियातला मुसलमान जीतो किंवा मरतो, त्या पवित्र कुराणला या लोकांनी फाडून इकडं तिकडं फेकून दिलं, जाळून टाकलं आणि काही समाजकंटकांनी त्या मस्जिदीमध्ये लघवीसुद्धा केली। अशा प्रकारचं कृत्य या देशामध्ये, या राज्यामध्ये चालू आहे। जेणेकरून अशा लोकांना शासनानं फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून कोणत्याही समाजाबद्दल, ते मंदिर असो, मस्जिद असो, गिरजा, चर्च असो, कोणत्याही धार्मिक स्थळाला अशा प्रकारची नासधूस करण्याची कोणाची हिंमत होऊ नये। याकरिता आज अंबड शहरातील मुस्लिम समाज एकवटून, सकल मुस्लिम समाज एकवटून या तहसील कार्यालयावर शहराच्या मध्यभागातून फिरून या तहसील कार्यालयामध्ये पोहोचला। आणि साहेब अजून एक आहे, या शहरातील जे आमचे मोठे बंधू आहेत, जे हिंदू समाजाची किराणा दुकानं आहे, जे व्यापारी महासंघ आहे, त्या सर्व लोकांना हे समजून चुकलं की ही जी घटना आहे ही चुकीची आहे, ही निंदनीय आहे। त्यामुळे दोन्ही व्यापारी महासंघाच्या लोकांनी आम्हाला बंदमध्ये सहकार्य केलं, ते बंदमध्ये सामील झाले। त्याबद्दल आम्ही सर्व सकल मुस्लिम समाज, त्या दोन्ही व्यापारी महासंघाचा आणि सगळ्या आमच्या दुकानदाराचा आम्ही मनापासून त्यांचं अभिनंदन करत आहोत। मला एक सांगा, तुम्ही निवेदनात नेमकी काय मागणी केली आहे? निवेदनामध्ये अशी मागणी केली आहे, गाजापूर विशाळगड येथील मुस्लिम समाज व धार्मिक स्थळावर हल्ला करून नासधूस करणाऱ्या समाजकंटकावर कठोर शासन करण्याबाबत माननीय महामहिम राज्यपाल साहेबांना हे निवेदन तहसीलदार साहेबांच्या मार्फत देण्यात आलं आहे। आणि आम्हाला असं बी कळाले आहे, फक्त शासनाची मागणी केली आहे का नुकसान भरपाईची पण मागणी केली आहे? त्याची भरपाई दोन्ही पण मागणी केली। आपलं नाव? तारेक मुबारक चौस, मजलिस शुराध्यक्ष अंबड। आज आम्ही निवेदनाद्वारे शासनाला हे कळविले आहे की कोणत्याही धार्मिक स्थळावर गाजापूरमध्ये जे घडले ते घडू नये। मी एक
भारतीय म्हणून ह्या गोष्टीचा निषेध करतो व ह्यापुढं ही अशी घटना होऊ नये यासाठी शासनाला आम्ही मेमोरंडम दिलेले आहे. शासनाने याच्यावर जे समाजकंटक आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. यापुढे अशी घटना होऊ नये यासाठी व कोणत्याही धार्मिक स्थळावर विटंबना होऊ नये की मस्जिद असो, मंदिर असो, चर्च असो, गिरजाघर असो, हे सर्व धार्मिक स्थळ आहे. हे जे हे पूजनीय आहे यांना कोणीही याची विटंबना करू नये. त्याचा आम्ही नेहमी निषेध आपलं नाव? कसं या गोष्टीचा निषेध करतो. आपलं नाव? पहिले बी माझं नाव? नाव खुर्शीद गुलाम जिलानी अंबड. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.